नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे पी एम किसानचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे. आणि त्यानंतर पहिली कमेंट येणारी पी एम किसान आणि जो हप्ता आपल्या खात्यावरती कधी क्रेडिट होणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत आपण जाणून घेणार आहोत. तर न्यूज माध्यमातून किंवा बाकीच्या ज्या न्यूज चॅनलवरून आपल्याला अपडेट सततच मिळत राहते. तुमची KYC झालेली नाही, तुमची बँक अपडेट नाही, आधार कार्डशी लिंक नाही, ह्या गोष्टी तुम्हाला बऱ्याचशा तुम्ही बघितल्या असतील. पण ॲक्च्युली जो आज 14 जुलैची जी अपडेट आहे म्हणजे की जो पी एम किसानचा हप्ता आहे तो पी एम किसानचा हप्ता कधी मिळणार याविषयी सर्व शेतकऱ्यांना एक चिंताच वाटलेली आहे. आणि हा हप्ता कधी जमा होणार याविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्या नोटिफिकेशन असेल त्या ऑन करा. तर मित्रांनो, जो 14 फेब्रुवारी आहे अशी अधिकृत माहिती आपल्यापर्यंत अजूनही कुठल्याही चॅनलच्या माध्यमातून किंवा वेबसाईटच्या माध्यमातून फिक्स डेट अजून झालेली नाही आहे. आणि अशी जी अधिकृत माहिती आपल्याला अंदाजे 18 ते 19 या तारखेच्या दरम्यान येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे किंवा याविषयी पूर्ण जाहीर तारीख आपल्याला या दिवशी मिळणार आहे. त्या तारखेला नंतर आपलं जो खातं आहे ते आपल्याशी वितरण सुरू होणार आहे. तर मित्रांनो, जे आहे पी एम किसान आणि पी एम किसानच्या नंतर जो आपल्याला नमो शेतकरी हप्ता मिळतोय तो नमो शेतकरी हप्ता पण आपल्याला जो पी एम किसान हप्ता भेटल्यानंतरही त्यावरतीच तो डिपेंडेड असतो की आपल्याला जो नमो शेतकरी हप्ता किती मिळणार आहे. आणि हप्त्यावरती कुठलंही वाढ झालेली नाही आहे. या प्रमाणात राहू नका की आपल्याला 6,000 किंवा 8,000 15,000 असे तुम्हाला पैसे येतील, या प्रमाणात राहू नका. तुम्ही तुमच्या ज्या पोर्टलवरती आहे ते वेबसाईट महाबीटी ज्या पोर्टल आहे त्यावरती वेबसाईटवर जाऊन तुम्ही विजिट करू शकता. तिथे तुम्हाला चेक पण करू शकता तुम्ही की आपल्याला या जो हप्ता आहे तो हप्ता आपल्या खात्यावरती जमा होईल का नाही होईल. जर तुम्हाला माहिती नसेल तुम्ही कमेंट करणार तर मी तुम्हाला पुढचा व्हिडिओत पूर्ण तुम्हाला माहिती देईन की तुम्ही तुमचा परफेक्टली हप्ता आहे त्यावरती तुम्ही लॉग इन ID ते तुम्हाला सर्व माहिती पाहिजे. पण त्यावेळेस तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला तिथे चेकआउट तुम्हाला हप्ता येणार आहे की नाही येणार आहे किंवा बँक KYC असेल किंवा ह्या गोष्टी असतील त्या गोष्टी तुम्हाला जर माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही त्या वेबसाईटला व्हिजिट करून संपर्क साधू शकता. आता जे आहे 20 ते 25 तारखेला किंवा 17 ते 18 तारखेला ही डेट जाहीर होणार आहे आणि वितरण हा 25 तारखेला होऊ शकतं असे एक अंदाज वर्तवला जात आहे. तसेच पाहायला गेलं ती पी एम किसानचा जो हे आहे की अपात्रता 93 लाखापर्यंत जे शेतकरी आहेत त्यांना जो हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे जे अपात्र आहे, अपात्रता काही कारणास्तव अपात्रता करण्यात आली असेल म्हणजे बँक KYC आणि बाकीचं लोड शेडिंग हे कागदपत्रे नसल्यामुळं जर काही अपात्रता ठरली असेल तर तुम्ही ज्या कागदपत्र असतील ना तुम्ही ते पण तुम्ही चेकआउट करू शकता. म्हणजे आपण जी आपल्याला हप्ता वितरण होण्याच्या आधी तुम्ही सर्व गोष्टी या क्लिअर करून ठेवल्या पाहिजे. आणि तुम्हाला मागचा हप्ता आला असेल तर तुम्हाला कुठलंही टेन्शन नाही. पण यापुढचा जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर त्यासाठी तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. बाकीच्या जे फार्मर ID वगैरे जे नमूद केलेलं आहे त्यावरती तुम्हाला सर्व गोष्टी त्या तुम्हाला क्लिअरच करणं गरजेचं आहे. कारण फार्मर ID किंवा हे होण्याचं आता यामागचं कारण काय असू शकतं. कारणं पण हे दिले जातात की फार्मर ID शेतकऱ्यांचे बनवलेले नाहीत किंवा काही डॉक्युमेंट अपुरे असल्यामुळे त्यांना PM किसान आणि नमो शेतकरी हा हप्ता भेटत नाही. तर हेही शासनाकडून आपल्याला कारणं मिळत आहेत. तर लवकरात लवकर आपण बघूयात आपल्या चॅनलवरती तशी तुम्हाला अपडेट देईल मी. जर बघूयात आता या व्हिडिओला तुम्ही आवडला असेल तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर याविषयी तुम्ही आपल्या
या व्हिडिओला लाईक करू शकता आणि या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जा सबस्क्राईब करा. एकदम फ्री आहे. तुम्हाला शेती संबंधित सगळंही अपडेट तुम्हाला वेळची वेळ भेटणार आहेत आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला वेळची वेळ ही अपडेट तुम्हाला भेटणार. आणि आपल्या चॅनलचे काही अजून टाईम टेबल नाही आहे. तुम्हाला पूर्ण टाईम टेबल मी तुम्हाला एका व्हिडिओच्या मार्फत देणार. म्हणजे या व्हिडिओला या टायमिंगला तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी भेटू शकतो आणि काही फॉर्म असतील या असतील ते व्हिडिओ पण तुम्हाला आपल्यापर्यंत असतील तर भेटतील. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.